गावात उमगली सुखाची बहार. सगळ्यांनी मिळून सजवलं आपलं प्रेम. चुलीवर शिजले स्वादिष्ट व्यंजन. हसीत मिसळलं प्रत्येक मनाचं सांजन. LPG आलं, झाली समस्या दूर. एकता आणि मेहनतीने चमकले गावाचे सूर. ओंकार खाटेवर बसलेला असतो. घरात स्वयंपाकघरात त्याची आई जेवण बनवत असते. काही वेळानंतर लता स्वयंपाकघरातून निघून त्या खोलीत येते जिथे ओंकार बसलेला असतो. अरे बाळा ओंकार, तू LPG सिलेंडरचा नंबर लावला होता का? नंबर तर 8 दिवसांपूर्वीच लावला होता आई, पण अजूनही आला नाहीये. हे भगवान, जर आज सिलेंडर आला नाही तर उद्या काहीच बनू शकत नाही. त्याच वेळी मालती त्यांच्या घरी येते. अरे लताताई, तुमच्या घरी LPG सिलेंडर आहे का? आमच्या घरी पण शेवटचा सिलेंडर वाचलाय, जो आता कोणत्याही क्षणी संपून जाईल. सिलेंडरचा नंबर तर लावलाय, पण आतापर्यंत आला नाही. काय हा प्रॉब्लेम फक्त आपल्या गावातच होतोय की इतर जागेवरही? पिंकीचे बाबा म्हणत होते की शहरामध्येही LPG सिलेंडरचा प्रॉब्लेम सुरू आहे. असं वाटतंय हा प्रॉब्लेम आता खूप काळासाठी चालेल. तेव्हा लताच्या लक्षात येतं की तिने जेवण गॅसवरच ठेवलंय. अरे अरे, मी तर विसरूनच गेले. थांब. लता लगेचच स्वयंपाकघराकडे पळते आणि बघते की तिची भाजी जळून तर नाही गेली. ती खाली वाकून गॅस चुल्याकडे बघते. तेव्हा तिला कळतं की तिथे आगच जळत नाहीये. हे बघा, आमच्या घरातला सिलेंडरही संपून गेला. मालती आणि ओंकार देखील घाबरून स्वयंपाकघरात येतात आणि चिंतेत तिथेच उभे राहतात. संध्याकाळी गावातली लोक चौकावर एकत्र येतात. सरपंच बसलेला असतो आणि इतर लोकही त्यांच्या आजूबाजूला बसलेले असतात. ओंकार, मालती आणि लता देखील त्या गर्दीत उभे असतात. ते इतर गावकऱ्यांबरोबर पुढे उभे असतात. गावामध्ये LPGची समस्या वाढत चालली आहे. लोकांनी 2 आठवड्यांपासून नंबर लावलेत, पण तरीही लोकांना सिलेंडर नाही मिळाले. हो सरपंचजी, आमच्या घरी तर कालच गॅस संपलाय. आम्ही 2 दिवसांपासून फक्त उरलेलं जेवण खातोय, पण आता तर तेही संपत आलंय. असं तर गावामध्ये खूप अडचण निर्माण होईल. लोक तर उपाशी मरतील. सरपंचजी, तुम्ही यावर काही करू शकत नाही का? हो सरपंचजी, तुम्ही सरकारी ऑफिसमध्ये जाऊन काही आवेदन नाही टाकू शकत का गावच्या समस्येसाठी? हो सरपंचजी, मी एक आवेदन लिहिण्यासाठी तुम्हाला मदत करतो आणि आपण दोघे उद्या सकाळी जाऊन ऑफिसमध्ये ते जमा करू. ठीक आहे बाळा, उद्या आपण जाऊन तिथे काहीतरी तरतूद करून येऊ. सगळे लोक त्यांच्याशी सहमती दर्शवतात. हळूहळू डुबणाऱ्या सूर्याचा प्रकाश सगळ्या वातावरणावर पसरून जातो. दुसऱ्या दिवशी ओंकार टेबलासमोर ठेवलेल्या खुर्चीवर बसलेला असतो आणि तिकडे एक पत्र लिहित असतो. तेव्हा लता स्वयंपाकघरातून बाहेर येते. अरे बाळा ओंकार, काय करतोयस? आई, विसरलीस का? आज मला सरपंचींसोबत सरकारी ऑफिसमध्ये जायचंय आणि त्यासाठीच मी एक आवेदन लिहितोय. अच्छा ठीक आहे, तू सरपंचींबरोबर तिकडे जा आणि मी देखील जरा बाहेर जाते. कुठे आई? मी मालतीच्या घरी जाते, तिकडे तिची मदत करायला. मदत? कसली मदत आणि का? आता घरात काही काम उरलंच नाहीये बाळा, तर विचार करते तिच्या गौशाळेत जाऊन शेणाच्या थापा बनवायला तिची मदत करू. बरं, ठीक आहे आई. त्याच वेळी सरपंच ओंकारच्या दरवाजाजवळ येऊन पोहोचतात. ओंकार बाळा. ओंकार उठतो आणि आपली आई लता सोबत बाहेर जातो. ओंकार आणि लता घरातून बाहेर येतात. लता तिथून निघून जाते आणि ओंकार सरपंचांबरोबर तिथेच उभा राहतो. बाळा, तू आवेदनपत्र लिहिलंस का? हो सरपंच साहेब, फक्त यावर तुमच्या सह्या हव्या आहेत. ओंकार पॅड सरपंचांकडे देतो. सरपंचजी कागदवर सही करतात आणि तो सरपंचांबरोबर तिथून निघून जातो. ओंकार आणि सरपंच चालता चालता सरकारी ऑफिस जवळ येतात. तिथे पोहोचताच ते बघतात की ऑफिसच्या बाहेर बरीचशी लोक उभी आहेत.
ते गर्दीतून आत जाण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा ओमकार गर्दीत असलेल्या एका माणसाला विचारतो, अहो भाऊ, ही गर्दी कसली आहे? अरे काय सांगू दादा, गावात एलपीजी सिलेंडरचा तुटवडा झालाय. सगळे इथे त्याच समस्येमुळे आलेत. काय म्हणताय तुम्ही? तुमच्याही गावात? हो, ही तर खूप मोठी अडचण निर्माण झाली आहे. आता काय होणार? तेव्हा डीएम ऑफिसच्या बाहेर येतात आणि तिथे असलेल्या लोकांशी बोलतात. नाही गावकऱ्यांनो, आम्ही शहरात बोललो आहोत. एलपीजी सिलेंडरची कमी सगळीकडे आहे, त्यामुळे हा त्रास होतोय. तुम्हा गावकऱ्यांना आणखी काही दिवस एलपीजी शिवाय काढावे लागतील. मी प्रयत्न करेन की लवकरात लवकर काहीतरी उपाय निघावा. डीएम तिथून निघून जातात. त्यांचं बोलणं ऐकून गर्दीतली सगळी लोक उदास होऊन मान खाली घालतात. ओमकार आणि सरपंच देखील एकमेकांकडे बघत राहतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर ही चिंता सरळ झळकते. सरपंचजी, आता काय? मला नीट काही कळत नाहीये, पण गाववाल्यांना उत्तर तर द्यावंच लागेल. बरोबर बोललात तुम्ही. चला गावामध्ये परत जाऊया. लवकर जाऊन लोकांशी बोलूया, तर कदाचित काहीतरी तोडगा निघेल. ओमकार आपली सहमती दर्शवतो आणि ते दोघे तिथून निघून जातात. ओमकार सरपंच सोबत परत गावात येतो. चालता चालता त्यांची भेट लताशी होते. अरे आलात तुम्ही? काय बोलणं झालं डीएम मॅडमशी? दोघे उदास चेहऱ्याने एकमेकांकडे पाहतात आणि मग लताकडे पाहतात. नाही, प्रत्येक गावात आणि त्याबरोबर शहरातही एलपीजी सिलेंडरचा तुटवडा झालाय. आम्हाला तर हेच कळत नाहीये की आता करायचं काय. अरे मग आता काय करायचं? आपण सगळे चौथऱ्याजवळ जाऊया. कदाचित तिथे बाकी लोकांसोबत बोलल्यावर काही उपाय निघाला तर. तिघे चावडीकडे जाऊ लागतात. चावडीवर मालती आणि अरविंद सोबत गावातली इतर लोक उपस्थित असतात. सरपंच, लता आणि ओमकार देखील चावडीपर्यंत पोहोचतात. ते सगळ्यांना सरकारी ऑफिसमध्ये झालेली गोष्ट समजावून सांगतात. हे ऐकून सगळी लोक उदास होऊन आपली मान खाली घालतात. सरपंच तिथेच बसतात आणि मग सगळी लोक या विषयावर आपसात बोलू लागतात. आता सरकार करून काही मदत येण्याची चिन्ह तर दिसतच नाहीयेत. काय आपल्या सर्वांकडे काही उपाय आहे? आता काय करू शकतो? एलपीजी सिलेंडर तर कुठेच नाही मिळत आहे. आणखी काही गोष्ट आहे का ज्याच्यावर आपण जेवण बनवू शकतो? तेव्हा ओमकारच्या लक्षात येतं की मालतीच्या घरी गायांचा वाडा आहे आणि ती शेणाच्या थापा बनवते. अहो मालती काकू, तुमच्या गौशाळेत तर शेणाच्या गोवऱ्या म्हणतात ना? बनवतो, पण का? का नाही आपण सगळ्यांनी मिळून शेणाच्या गोवऱ्यांपासून जेवण बनवूया? अरे हा तर विचार मी पण नाही केला होता. ही तर खूप चांगली आयडिया आहे. हो अगदीच. पूर्वीसारखंच जेव्हा एलपीजी सिलेंडर नव्हते, जेवण तर तेव्हाही बनायचं ना. नक्कीच आपण मातीची चूल आणि शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करू. हो, ज्यामुळे आपल्याला एलपीजीची गरज पण नाही लागणार आणि आपलं कामही होऊन जाईल. पण एवढ्या लवकर एवढ्या सगळ्या लोकांपर्यंत चूल आणि शेणाच्या थापा कशा पोहोचवणार? याच्यात भरपूर वेळ जाणार. आपण या संकटाचं निवारण केलं तर? म्हणजे मी विचार करते, आपण रोज गावात भंडाराचं नियोजन करूया. हे तर खूप चांगलंच होईल. हा खरंच. यामुळे आपल्याला प्रत्येक घरात वेगळी चूल मांडावी नाही लागणार आणि प्रत्येक ठिकाणी चुला मांडण्याऐवजी जर आपण 2 किंवा 3 चुली मांडल्या तर प्रदूषण देखील कमी होईल. मग काय म्हणणं आहे तुमचं? काय आपण या कामाला सुरुवात करूया? हो सरपंच साहेब, हा खूप चांगला उपाय आहे या संकटावर मात करण्याचा. आणि याच निमित्ताने पुन्हा एकदा गाव एकत्र येईल. मग ठरलं तर आपण सगळे मुलं मोठी कामं जसं जेवण बनवणं, भांडी आणणं, धुणं आणि वाढायचं काम करूया. मी आणि मालती इतर स्त्रियांबरोबर भाज्या कापणे आणि इतर सगळ्या कामांना व्यवस्थित करण्याची जबाबदारी घेतो. याआधी एक काम करा, जाऊन एक बोर्ड मैदानाच्या झाडाजवळ लावा. त्यामुळे सगळ्यांना याबद्दल कळेल लवकर. सगळी लोक सहमती दर्शवतात आणि तिथून निघून जातात.
रात्री मालती, लता, ओंकार आणि अरविंद गावच्या मैदानात एकत्र येतात. ओंकार आणि अरविंद झाडावर चढून तिथे गावाच्या भंडाऱ्याचा बॅनर लावतात. इकडे मालती आणि लता ताज्या भाज्या धुवायला सुरुवात करतात. जेव्हा ओंकार आणि अरविंद झाडावरून खाली उतरतात, जेवण बनवण्याची सुरुवात करू लागतात. हे बघून ते लगेचच जवळ असलेल्या ओल्या मातीच्या ढिगाऱ्याजवळ जातात आणि ते त्याच्यापासून चूल बनवू लागतात. ते त्या चुलीला मैदानाच्या एका कोपऱ्यात लावतात आणि मग जवळच मोठ्या भांड्यांसाठी एक मोठा खड्डा खोदतात, ज्याच्यामध्ये शेणाच्या थापा जाळू शकतो. इकडे मालती आणि लता भाज्या कापून पुलाव बनवण्याची सगळी तयारी सुरू करतात. थोड्याच वेळात सगळं काही तयार होतं आणि आता जेवण बनवण्याची वेळ येते. काय मग सुरू करूया? हा लगेचच. ओंकार आणि अरविंद एक मोठंसं भांड घेऊन येतात आणि त्या भांड्याला त्या चुलीवर ठेवतात, ज्याच्या चारी दिशेला 4 विटा लावलेल्या असतात. मालती शेणाने भरलेल्या थापांची गोणी घेऊन येते आणि त्या भांड्याखाली असलेल्या चुलीत टाकते आणि आग पेटवते. जेव्हा आग पूर्णपणे जळू लागते तेव्हा ओंकार त्या भांड्यात तेल टाकतो आणि अरविंद त्यात खडे मसाले टाकतो. लता एक मोठ्या ताटात कापलेल्या भाज्या घेऊन येते आणि त्यांना भांड्यात टाकते. त्यानंतर ओंकार एक मोठा चमचा घेऊन भांड्यात फिरवू लागतो. थोड्या वेळानंतर सरपंच इतर गावकऱ्यांसोबत तिथे पोहोचतात. मालती आणि लता ज्या चुलीवर भाजी बनवत असतात त्यांना देखील तिथे यायला सांगतात. सगळे तयार आहेत का? हो सरपंचजी, सगळं तयार आहे. तर मग वाट कसली बघताय? सुरू करूया. सगळी लोक सहमती दर्शवतात. थोड्याच वेळानंतर सगळी लोक आपल्या हातात प्लेट घेतात आणि स्वादिष्ट बनलेला ताजा पुलाव आणि भाजी खातात. आई, हे तर खूप चविष्ट बनली आहे. हो ताई, हे तर खरंच खूप छान आहे. प्रेमाने आणि मेहनतीने बनवलेली गोष्ट कधीच वाया जात नाही. हे तर एकाच बाणात 2 पक्षी मारले. म्हणजे काय? चविष्ट जेवण ही आणि गाववाले एकत्र पण आले. सगळी लोक सहमती दर्शवतात. पुढच्या 1 आठवड्यापर्यंत दुपारी आणि रात्री रोज गावातील सगळी लोक एकत्र येऊन जेवतात आणि त्याचा आनंद घेतात. तर लोकही पुढे येऊन जेवण बनवण्यास मदत करतात. हळूहळू पूर्ण गाव पुन्हांदा एकत्र आणि आनंदी झालेले दिसतात. बऱ्याच वर्षानंतर लोक एकत्र येऊन प्रेमाने आपले आयुष्य जगताना दिसत आहे. ओंकार, लता, मालती आणि अरविंदच्या चेहऱ्यावर आनंद सरळ झळकतो. आणि मग एकदा सरपंच चौकात बसलेले असतात. गावातले इतर लोकही त्यांच्या सोबत बसलेले असतात. ती सगळी लोक सध्याच घडलेल्या गावातल्या गोष्टीबद्दल आपसात चर्चा करत असतात. आपला हा उपाय तर खूप चांगलाच ठरला. यामुळे आपल्या गावात एक नवी उमेद जागी झाली आहे. खरं बोलताय सरपंचजी, आम्हाला आता चांगलं वाटू लागलंय. तेव्हा ओंकार आणि अरविंद शहराकडून परत येताना दिसत आहेत. त्यांच्या हातात एक कागद असतो. अरे बाळांनो, हे तुम्ही कुठून येताय? सरपंचजी, सरकारी ऑफिस मधून येतोय. सांगितलंय की उद्या LPG सिलेंडर येणार आहेत. अरे वा, ही तर खूप चांगली बातमी दिली. हे ऐकून मालती उदास होते आणि लता ही गोष्ट नोटीस करते. ही तर चांगली बातमी आहे, तू उदास का आहे? आता तर चांगलं वाटणं सुरू झालं होतं. आणि हे काही हरकत नाही बाळा. LPG सिलेंडर तर सुविधा आणि सुरक्षेसाठीच असतात. त्याच्या असण्यामुळे काम खूप सोपं होऊन जातं. आणि प्रश्न राहिला सामूहिक भंडाऱ्याचा, तर तो आपण दर रविवारी करत जाऊ. हे ऐकताच मालती लगेचच खुश होते. गावातील इतर लोकही सहमती दर्शवतात आणि इथेच कथा समाप्त होते.